आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पाहणार आहोत नीट संदर्भात सामनाच्या अग्रलेखातनं केलेल्या टीकेची। नीट परीक्षेवरनं सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल करण्यात आलाय। नीट घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न असा उल्लेख करत केंद्रावरही निशाणा साधलाय। नीट घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा अशी मागणी देखील सामनामधनं करण्यात आली आहे। गुजरातमधल्या सूत्रधारांपर्यंत नीटच्या प्रश्नपत्रिका कशा पोहोचल्या असा सवालही सामनातनं करण्यात आलाय। कालच आपण पाहिलं होतं नीट परीक्षेसंदर्भात जो निर्णय आलेला होता त्यापैकी 1500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे ग्रेस मार्क्स दिलेले होते ते रद्द करण्यात आलेले आहेत किंवा त्यांच्यासाठी नव्यानं परीक्षा ठेवण्यात आलेली आहे। इतकंच नव्हे तर सीबीआय चौकशीची चिंता व्यक्त करणाऱ्यांना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली होती आणि त्यांच्या या शंकेवरतीच ती नोटीस बजावण्यात आली होती। त्यानंतर आता मात्र सामनातनं जोरदार अशा पद्धतीनं हल्लाबोल हा करण्यात आलेला आहे। तर टॉपर्स मोठ्या प्रमाणात झालेच कसे असा जेव्हा सवाल उपस्थित झाला तेव्हा हे ग्रेस मार्क्स देण्यात आलेले होते। वेळ कमी पडला अशा विद्यार्थ्यांना ते ग्रेस मार्क्स दिले गेले होते असं सांगण्यात आलं होतं। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग हे यापूर्वीच खरं तर नीट वर्षा या निकालावरती झालंय, मात्र आता थेट गुजरातकडे बोट दाखवत सामनातनं काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की नीटचा मुद्दा जो आहे तो चांगला चर्चेचा आहे। याच मुद्द्यावरून आज सामनामध्ये अग्रलेख लिहिण्यात आलेला आहे। या अग्रलेखाच्या माध्यमातून सरकारवरती जोरदार टीका जी आहे ती शिवसेनेच्या मार्फत करण्यात आलेली आहे। नीटच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील केलेली आहे। शिवाय हा नीट घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न काय आहे अशा पद्धतीचा सवाल देखील या सगळ्या अग्रलेखाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसापासून नीटचा हा सगळा मुद्दा जो आहे तो चांगला जातो आणि याच मुद्द्यावरून आता सरकारला घेण्याचा प्रयत्न जो आहे तो सामनाच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाने केलेला आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर नीट संदर्भात अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत। एकंदरीतच नीट परीक्षेतील ग्रेसच्या माध्यमातून वाढीव गुणांचा घोटाळा आणि महाघोटाळ्याची व्याप्ती बघता आधीची परीक्षा रद्द करावी आणि गुजरातमधील सूत्रधारापर्यंत नीटच्या प्रश्नपत्रिका कशा पोहोचल्या, पेपरफुटीचा गुजरात पॅटर्न आणि एकूणच भानगडीची सीबीआय चौकशी करा अशी मागणीच सामनातनं करण्यात आली आहे।